झी 24 तास, एक पाऊल पुढे. नमस्कार, मी अमोल जोशी. रोखोक मध्ये आपलं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविषयी. पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याला लवकरच 2 वर्ष पूर्ण होत आहेत. या 2 वर्षांचा त्यांचा राज्यकारभार कसा होता? काँग्रेसची प्रतिमा सुधारून राष्ट्रवादीला वरचढ होऊ न देण्याचं आव्हान त्यांनी किती समर्थपणे पेललं? आर्थिक आणि कृषी क्षेत्रासाठी मुख्यमंत्र्यांनी किती धोरणी निर्णय घेतले? आणि भविष्यात मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या काय अपेक्षा आहेत यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया पृथ्वीराजांची 2 वर्ष, नेतृत्व आणि कर्तृत्व या खास कार्यक्रमात. आणि या विषयावर सुरुवात करण्यापूर्वी आजचा रोखोक प्रश्न बघूया. आजचा प्रश्न आहे, मुख्यमंत्र्यांची 2 वर्षातली कामगिरी समाधानकारक आहे का? मुख्यमंत्र्यांची 2 वर्षातली कामगिरी समाधानकारक आहे का? आपण स्क्रीनवर बघू शकता. हा आजचा रोखोक प्रश्न आहे. याच्यावर फेसबुकवर जाऊन तुम्ही तुमची मतं नोंदवू शकता. www.facebook.com/झी24तास वर तुम्ही क्लिक करा आणि त्या ठिकाणी तुमची मतं मांडू शकता. त्याचबरोबर 24तास.com वर लॉग इन करा आणि त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही तुमची मतं नोंदवू शकता. आणि आपण चर्चेला सुरुवात करूया. या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि पत्रकार प्रकाश जोशी. त्याचबरोबर ठाण्याच्या स्टुडिओतून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत दैनिक लोकसत्ताचे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर, औरंगाबादहून कृषी पत्रकार आणि आधुनिक किसानचे संपादक निशिकांत भालेराव या चर्चेत सहभागी होत आहेत. तर पुण्याहून आपल्या सोबत आहेत अर्थतज्ञ अभय टिळक. या चर्चेच्या सुरुवातीलाच आपण जाणार आहोत गिरीश कुबेर यांच्याकडे. कुबेर सर, स्वच्छ प्रतिमेचा नेता, दिल्लीतील प्रशासकीय कामगिरीचा अनुभव आणि त्याचबरोबर कुठलाही भ्रष्टाचाराचा डाग नसणं म्हणजे स्वच्छ प्रतिमेचा आपण म्हणूया, आणि एक विजन असलेला नेता, ही सगळी विरोध घेऊन महाराष्ट्रामध्ये 2 वर्षापूर्वी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले. मात्र त्यांचे ज्या विजन बाबत बोललं गेलं ते विजन गेल्या 2 वर्षांमध्ये दिसलं असं तुम्हाला वाटतं का? आणि जर असेल तर ते कुठल्या कुठल्या बाबतीत दिसलं? नाही, अत्यंत त्यातला महत्वाचा भाग पृथ्वीराज चव्हाण यांचं मूल्यमापन करताना लक्षात घ्यायला हवा तो म्हणजे की कोणतीही साखर कारखानदारीची, कोणतीही बिल्डरांची या किंवा मुंबईतल्या माफिया ज्याला म्हणता येईल अशा स्वरूपाच्या उद्योगांची कुठलीही पार्श्वभूमी नसताना स्वच्छ चारित्र्याचा किंवा निष्कलंक आर्थिक किंवा अन्य राजकीय चारित्र्य असलेला एखादा महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदी होऊ शकतो हे पहिल्या निमित्तानं सिद्ध झालं. हे एक सगळ्यात मोठी मला असं वाटतं की उपलब्धी त्यांची जर त्या शब्दांनी वापरायची असेल तर ते सांगता येऊ शकतं. कारण याचं कारण असं की महाराष्ट्राचा एकंदर गेल्या काही वर्षातला लौकिक राजकीय पातळीवरती ज्या पद्धतीने महाराष्ट्राची पत घसरत चाललेली होती ती परिस्थिती ती लक्षात घेता असा कोणीतरी मुळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी येऊ शकतो, होऊ शकतो हेच अविश्वसनीय होतं. ते यांच्यामुळे घडलं. नंबर 1. नंबर 2, त्यांनी आल्यानंतर जे काही महत्वाचे निर्णय घेतले त्या निर्णयांचा दृश्य परिणाम लोकांच्या पर्यंत जायला काही काळ नक्कीच जावा लागेल. त्यांची ती लोकांना त्याचा अंदाज येणं किंवा त्यांच्या पद्धतीने त्यांना अनुभव येणं याला नक्कीच काही काळ जाईल. मुळात राज्यात कधीही काम केलेलं नसताना राज्याचा मुख्यमंत्री होणं थेट हे एक मोठ्या प्रकारचं आव्हान होतं. त्यामुळे सुरुवातीचा काही काळ त्यांचा हा चाचपडण्यात नक्कीच गेला. पण ते चाचपडणं झाल्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांची प्रशासनावरती जी पकड आलेली आहे ती जर राहू दिली, म्हणजे मला याच्यामध्ये त्यांच्या अन्य कुठल्या राजकीय पक्षांच्या विरोधकांचा अजिबातच काळजीचा मुद्दा वाटत नाहीये. त्यांच्याच पक्षातल्या विरोधकांनी जर त्यांना राहू दिलं तर महाराष्ट्र, मला वाटतं त्यांना त्याआधी जी काही तुम्ही जो काही उल्लेख केला, जी काही त्यांना महाराष्ट्राच्या विषयी जे काही स्वप्न दाखवायचं आहे ते पूर्ण करायला संधी मिळेल. कारण काहीही पार्श्वभूमी नसताना आणि त्याहीपेक्षा कुठलीही लॉबी मागे नसताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी 2 राहणं हेच मला असं वाटतं की चारित्र्याचं प्रमाणपत्र द्यावं अशा स्वरूपाचं हे त्यांचं कृत्य त्यांच्या हाती. पण प्रशासनावर त्यांचा वचक आहे असं तुम्ही म्हणताय? ऍब्सोल्युटली. पूर्वी तर सुरुवातीला अजिबातच नव्हता, कारण हे प्रशासन चालतं कसं हे अजिबातच कळत नव्हतं, कारण कधी त्यांनी काम केलेलं नव्हतं. पण साधारण एक वर्षभर हे पूर्णपणे जाणवू लागलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने वेगवेगळे घोटाळे येत आहेत आणि ज्या पद्धतीने राष्ट्रवादीच्या नेत्यांना ते चारी मुंड्या चित करत चाललेले आहेत त्याच्यावरूनच हे कळतं की प्रशासनावरची हुकूमत त्यांची कशी आहे. ती सुरुवातीला जे काही मत होतं ते साहजिकच होतं, तसं मत होणार होतं. प्रसारमाध्यमांनी त्याबद्दल त्यांना धारेवर धरलेलं होतं. ती काही सुरुवातीच्या प्रक्रियेचा तो भाग होता. पण ही
हुकूमत साधारण एक वर्षभरानंतर दिसायला लागलेली आहे आणि त्याचे दृश्य परिणाम नक्कीच दिसू लागलेले आहेत. अगदी अभय टिळकांकडे आपण जाऊया. टिळक सर, बिहारपेक्षा सुद्धा महाराष्ट्राचा जो विकास दर आहे तो यावर्षी घसरलेला आपल्याला आर्थिक सर्वेक्षण अहवालात सुद्धा बघायला मिळालेला होता. जरी गिरीश कुबेर म्हणतात त्याप्रमाणे 2 वर्ष हा काही खूप मोठा काळ नाहीये त्यांच्या पूर्ण धोरणांविषयी बोलण्यासाठी किंवा त्यांनी जे काही निर्णय घेतले त्याचं इम्प्लिमेंटेशन दिसतंय की नाही याविषयी बोलण्यासाठी. मात्र आर्थिक बाबतींचा जर आपण विचार केला, आर्थिक धोरणांचा महाराष्ट्राच्या दृष्टीने जर विचार केला तर या 2 वर्षांमध्ये एक योग्य दिशा देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलंय. एक विजनरी काम करायला निदान सुरुवात झाली आहे, त्याची चाहूल लागतेय असं आपण म्हणू शकतो का? अमोल, मला असं वाटतं की 1-2 गोष्टी या ठिकाणी आपण अतिशय स्पष्ट कराव्यात. हो. पहिली गोष्ट अशी आहे की काही आजार असे असतात की केवळ डॉक्टर बदलल्यामुळे ते ताबडतोब आटोक्यात येत नाहीत. हो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की डॉक्टरने औषधोपचार सुरू केल्यानंतर सुद्धा ताबडतोब त्या आजारांवरती म्हणजे आजारांचा बंदोबस्त होईल असंही म्हणता येत नाही. महाराष्ट्राच्या अर्थकारणाची सध्याची सगळी जी दुखरी बाजू आहे, ज्या सगळ्या समस्या राज्यापुढे आहेत त्या गेल्या जवळपास एक 10-15 वर्षामध्ये हळूहळू बळकट होत गेलेले आहेत. हो. म्हणजे प्रश्न राज्यामधल्या अभय टिळक यांचा संपर्क आपल्याशी तुटलेला आहे. आपण पुन्हा त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना त्यांचं उत्तर पूर्ण करायला आपण सांगणार आहोत. निशिकांत भालेराव कृषी पत्रकार आपल्यासोबत आहेत औरंगाबादहून. भालेराव सर, ज्या प्रकारे सिंचन घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांनी एक ठोस अशी भूमिका घेतलेली होती, त्याचे राजकीय भाग वेगळे होते, त्याविषयी आपण गिरीश कुबेर आणि प्रकाश जोशींना विचारणारच आहोत. मात्र कृषी क्षेत्र किंवा कृषी खातं, सिंचन खातं जरी मुख्यमंत्र्यांकडे नसतं तरी सुद्धा कृषी खातं हे मात्र काँग्रेसकडे आहे. अशा परिस्थितीमध्ये केवळ घोटाळेबाजांवर वचक ठेवणं किंवा केवळ त्यातले भ्रष्टाचार उकरून काढण्याच्या प्रयत्नापलीकडे मुख्यमंत्री अधिक काही करू शकले असं तुम्हाला वाटतं का? आणि जर असेल तर ते काय? मला असं वाटतं की आमच्या शेती या क्षेत्रामध्ये एक गोसावी नावाचा रोग असतो की ज्याला नुसतेच तुरे येतात आणि कणीस येतच नाही. मला अलीकडे पृथ्वीराज चव्हाण यांच्या विषयी असं वाटायला लागलंय की हे तुरे देणारच फक्त पीक एक आहे. आणि त्याचं कारण महत्वाचं म्हणजे असं की त्यांनी MSC बँकेवरती कारवाई केली, चांगलं केलं. सिंचनाचं क्षेत्र हे अत्यंत महाराष्ट्रामध्ये वादग्रस्त बनलेलं होतं आणि त्यांनी तो घोटाळा उघडकीस आणण्यासाठी श्वेतपत्रिकेचा मुद्दा काढला. हे चांगलंच केलं, हे शेतकऱ्यांच्या नक्कीच हिताचं आहे. कारण आपल्याकडे सिंचनाचं विभाग हा राष्ट्रवादीकडे जरी असला तरी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्याच्यात जे धाडस दाखवलं ते धाडस ते दुर्दैवाने शेतीच्या अन्य महत्वाच्या प्रश्नांवर दाखवू शकलेले नाही. आणि शेतीचं खातं तर त्यांच्याच झी 24 तास, एक पाऊल पुढे.